तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आपण 6 आणि 7 फेब्रुवारी 2024च्या चालू घडामोडी बघणार आहोत मित्रांनो. तर ह्या तुम्हाला अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे मित्रांनो, कारण तुम्हाला परीक्षेसाठी येणारा हे प्रश्न नक्कीच येणार असेल मित्रांनो. तर बघूया आपण पहिला प्रश्न. नुकतेच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द केलेली असेल? तर ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट उत्तर होईल. प्रश्न दुसरा मित्रांनो, भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन कोणत्या राज्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल गोवा राज्य. प्रश्न क्रमांक तिसरा, गोवा राज्यात आयोजित भारत ऊर्जा सप्ताह 2024 उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक आपला असेल बी, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते असेल मित्रांनो. कोणत्या कालावधीत गोवा राज्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन करण्यात आलेले असेल? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर असेल मित्रांनो डी. ऑप्शन क्रमांक डी करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आलेले आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 5 आपला असेल सी, याचं उत्तर असेल निरंजन शहा. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर झालेले आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, जम्मू आणि काश्मीर स्थानिक स्वराज्य संस्था दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक ए, नित्यानंद रॉय हे असतील. भारत आणि कोणत्या देशादरम्यानच्या सुमारे 1643 किलोमीटर सीमेवर तारेचे कुंपण बसवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला असेल? तर ऑप्शन क्रमांक डी आपलं करेक्ट उत्तर होईल म्यानमार या देशाने. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली असेल? तर ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट उत्तर होईल उमाकांत दांगट. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग कोणत्या कालावधी दरम्यान राज्यात रस्ता सुरक्षा मोहीम राबवत आहे? तर ऑप्शन क्रमांक 10 उत्तर असेल आपलं ए, 14 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या काळात असेल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, कोणत्या राज्यातील बेतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट उत्तर होईल गोवा राज्यात. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्यातील बेतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो याचं उत्तर असेल आपल्याचं ए, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 13, देशातील कोणता उद्योग समूह हा 30 लाख कोटी रुपयांचा बाजार मूल्याचा टप्पा ओलांडणारा पहिला उद्योग समूह ठरलेला असेल? तर मित्रांनो टाटा समूह हे उत्तर असेल आपलं. दस्तेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदाच कोणत्या राज्यात आढळून आलेले असेल? तर हिमाचल प्रदेश या राज्यात आढळून आलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15, नुकतीच कोणत्या राज्यातील कामाख्या दिव्यलोक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे? तर आसाम या राज्यात असेल. प्रश्न क्रमांक 16, देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे? तर तेलंगणा या राज्यात होणार असेल. सध्या चर्चेत असलेल्या प्रश्न क्रमांक 17, सध्या चर्चेत असलेल्या व्योममित्र या इस्रोच्या कोणत्या मिशनशी संबंधित आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, गगनयान या मोहिमेची असेल. प्रश्न क्रमांक 18, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात किती कर्करोगाचे रुग्ण आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, 14.1 लाख इतके कर्करोगाचे रुग्ण असतील. क्वेश्चन क्रमांक
19 ब्रँड फायनान्स ने तयार केलेल्या ब्रँड प्रोडक्शन इंडेक्स 2024 मध्ये डॅश 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 हे अव्वल भारतीय ठरले आहे. तर 19चं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, मुकेश अंबानी हे असेल. प्रश्न क्रमांक 20 ब्रँड फायनान्सने तयार केलेल्या ब्रँड प्रोडक्शन इंडेक्स 2024 नुसार मुकेश अंबानी हे जागतिक स्तरावर कितव्या स्थानावर आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट उत्तर होईल, हे दुसऱ्या स्थानावर असतील मुकेश अंबानी. प्रश्न क्रमांक 21 ब्रँड फायनान्सने तयार केलेल्या प्रोडक्शन इंडेक्स 2024 मध्ये टाटा सन्सचे चेअरमॅन एन चंद्रशेखर यांना कितवे स्थान मिळालेले आहे? तर यांना 5वे स्थान मिळालेले असेल. सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी केला आहे? तर 22चं उत्तर असेल मित्रांनो आपलं सी, रशिया या देशात. प्रश्न क्रमांक 23 रशियाच्या ओलेग कोनोनेका यांनी गॅनेडी पाडालेका यांचा किती दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक असेल आपलं डी, 898 दिवस इतका असेल. रशियाचे अंतराळवीर ओलेग कोनेनेका हे 5 जून रोजी अंतराळात किती दिवस पूर्ण करणार आहेत? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट उत्तर होईल. 1000 दिवस ते अंतराळात राहणार आहेत मित्रांनो. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, पहिली बिमस्टेक ॲक्वॅटिक्स चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी म्हणजेच दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेली असेल. तर हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला. आणि अशाच आपल्या अभ्यासासाठी तुम्हाला असे प्रश्न पाहिजेत असतील तर आपल्या चॅनलला लगेच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.